भर दिवसा घातली जातात पुतळ्यांना जोडे, जाळल्या जातात रस्त्यावरती संविधान, जिथं माणुसकी लालबुंद होते अशा नादी नाल्यांच्या वाट आहेत. धर्म आणि मजहब यांच्याच ताटात तुमचं भविष्य वाढलं आहे. धर्मवाले धर्मवाल्यांचे आणि जातवाल्यांचे आशय दाटून आलेले हा सगळा गोंधळ झालाय. जिथं 15 ऑगस्ट छत्रीशिवाय भिजतोय, प्रजासत्ताक थंडीमध्ये कुडकुडतोय आणि जागता जागता पेंगही अपुरा पडतोय. मित्र हो, जिथं बाबरी ही पडली नसती आणि माणसं सुद्धा रडली नसती अशी सामाजिक परिस्थिती असता, जातीयतेच्या बंधनामध्ये अडकून या देशातील अस्पृश्यता, इथल्या सर्वसामान्य माणसांना जगण्याचा अधिकार नव्हता. म्हणून समता, समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता या माध्यमातून इथल्या सर्वसामान्य माणसांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगण्याचा अधिकार दिला. म्हणून ते चिरंतन युगपुरुष ठरतात. मित्र हो, ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला. कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला, नमस्कार, मी प्रणव. अर्थातच आपणासमोर विषय मांडतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्र हो, ज्यांना दीन दलितांचे कैवारी, ज्ञानाचा तेजस्वी सूर्य, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा सर्वांनाच दिव्य संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे पिता रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी झाला. लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची फार आवड होती. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून एलिफिस्टन हायस्कूल, बॉम्बे विश्वविद्यालयात MA अर्थशास्त्रात पदवी संपादन केली. 1916 कोलंबिया विश्वविद्यालयात PhD पूर्ण केली. 1921 मास्टर ऑफ सायन्स ही पदवी संपादन केली. परदेशात 1923 रोजी डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी संपादन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिलेच भारतीय होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणापासूनच वाचनाची फार आवड होती. त्यांची पर्सनल लायब्ररी ही जगातील सर्वात मोठी लायब्ररी, ज्यात 50,000 पेक्षा जास्त पुस्तके होती. त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जास्त शिकल्यामुळे ते देशाचे पहिला कायदा मंत्री होते. लेबर कॉन्फरन्सच्या 7व्या अधिवेशनात त्यांनी भारतीय कामगारांचे काम करण्याचे तास हे 14 वरून 8 तास केले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेवेळेस त्यांची महत्त्वाची भूमिका होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी म्हणत, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मोठी क्रांती घडवून आणली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे, तेही परिस्थितीशी झुंज देत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन आपणा सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, हे आंबेडकरांनी आपल्या कृतीतून आपणालाच नव्हे तर संपूर्ण देशाला दाखवून दिलं. शून्यातून केली सुरुवात, अमर झाले इतिहासात. बालपण जोडिले पुस्तकांना, तोडिले अनेक बंधनांना, न्याय मिळवून दिला बहुजनांना. कवी अनंतराव फार सुंदर म्हणतात, वेशीवरल्या पाचोळ्यातून मशाल पेटविली, बा भीमा लेकरांसाठी तू हयात घालविली, येणाऱ्या सर्वच पिढीची स्वप्न वाचवली. वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकलासी, फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझ्या चरणाशी, आणि याच अक्षरांवर देशाची घटना उतरली. आणि म्हणूनच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. कास्ट इन हिंदू 1916 द प्रॉब्लेम ऑफ रुपी, कोण होते ते शूद्र, बुद्ध आणि धम्म असे प्रभावी लेखन केले. बहिष्कृत हितकारणी सभा, स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्युल कास्ट फेडरेशन, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, भारतीय बौद्ध महासभा यांसारख्या संस्था स्थापन केल्या. त्याचबरोबर 1920 साली चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. 1956 मध्ये काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत बोधिसत्व ही उपाधी त्यांना प्रदान करण्यात आली. 1990 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. ते नेहमी म्हणत, तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा कोणत्या दिशेने जात आहात ते अधिक महत्वाचे आहे. राजेश शेख फार सुंदर शब्दात म्हणतात, अरे कोई चीख के चला गया, कोई चिल्ला के चला गया, अरे कोई चीख के चला गया, कोई चिल्ला के चला गया. एक लड़का स्कूल के बाहर बैठकर इस देश की तकदीर लिखकर चला गया.
तकदीर लिखकर चला गया. इथल्या सर्वसामान्य माणसांचं जगणं ज्या माणसानं घटनेच्या रूपात मांडलं तो माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि ते थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.